आलेल्या सर्व भाई भक्तांचं कांचीपूर धामामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या पुराणामध्ये एक सुंदर श्लोक आहे, तो मागे मानण्याचा प्रयत्न करा. अयोध्या मथुरा माया कांची अवंतिका पुरी द्वारवती चैव सप्तमोक्षदायिनी. तर ह्या सुंदर श्लोकामध्ये मोक्षाच्या 7 पुरी दिलेल्या आहेत आपल्या शास्त्रामध्ये. कोणत्या? अयोध्या. किती लोक गेले अयोध्याला तुमच्यापैकी? हां, अयोध्या. त्याच्यानंतर मथुरा म्हणजे वृंदावन. फोन सायलेंट करून ठेवा, स्विच ऑफ करून ठेवा. जर तुम्हाला जमत नसेल तर बाजूवाल्याकडून करून घ्या. आणि एवढी अनाउन्समेंट करून वाजला तर 1100 रुपये मला इथं देऊन टाकायचं. असे बी ठीक. थोडंसं सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे. तर 1100 रुपये ध्यानात राहतील ना तुमच्या? नसेल तर नंतर मी मागे लागेल बरं तुमच्या. तर मथुरा, त्याच्यानंतर माया म्हणजे हरिद्वार, कांची हे कांची चाललेले, अवंतिका म्हणजे उज्जैन, पुरी म्हणजे जगन्नाथपुरी आणि द्वारका. चैव सप्त मोक्षदायिनी, ह्या 7 ज्या आहेत मोक्ष प्राप्त करून देतात. म्हणजे असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये, जेवढा पाप्यातला पापी जरी व्यक्ती असेल आणि ह्या पुरीला जेव्हा भेट देतं कोणी, ह्या सप्तपुरींना, त्याचे सगळे पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्त करतो. तर ह्या धामामध्ये, ह्या मोक्षपुरीमध्ये आपलं खूप सुंदर, इथे कमी 6 दिव्य देशमध्ये, आणि दिव्य देशम त्याच्यामध्ये प्रमुख दिव्य देशांमध्ये श्री संप्रदायामध्ये 3 प्रमुख आहेत. एक म्हणजे श्री रंगनाथजी, रंगनाथ स्वामी आपण जे जाणार आहोत. दुसरा आहे बालाजी, त्यांना पुष्पमंडल म्हटल्या जाते. आणि जे रंगनाथ स्वामी त्यांना भोगमंडल म्हणतात आहे. आणि जे कांचीपुरम आहे त्याला त्यागमंडल म्हणलं जाते. त्याग म्हणजे इथे भगवंत आणि भक्तांमध्ये खूप आदान प्रदान आहे. तर याच्यामध्ये सुंदर एक कथा येते आणि इथलं महत्त्व खूप सुंदर आहे ह्या वरदराजांचं. आणि आपलं भाग्य किती बघा, एकदम 2 मिनिटाच्या अंतरावर आपण नाही का भगवान वरदराजाच्या सान्यामध्ये राहतोय. आपल्याला वाटत असं बाह्य तपाशी आहे की काय, हॉलमध्ये ठेवलं बा, रूम कसे आहेत. बाह्य अवस्थेतून पाहताना आपल्या घरामध्ये सुखसुविधा असतात, आपल्या घरामध्ये सुखसुविधा असते, आनंद नसतो. पण तीर्थयात्रेमध्ये सुखसुविधा नसता पण आनंद असतो. आणि तो आनंद घ्यायचा असेल, आनंदापेक्षाही महत्त्वाचं भगवंताच्या सानिध्यात राहण्याचं आपल्याला महत्त्व भेटतंय. हे कोणाला भेटत नाही. कोणाला भेटतंय? जे धामवासी येतात, जे भगवंताने त्यांना ठेवलेले आहेत, तेच भगवंताच्या घरामध्ये राहू शकतात. आणि इथं आपलं भाग्य आहे की वॉकिंग डिस्टन्सवर भगवान जगन्नाथ आपलं वरदराजीचं मंदिर आहे. आपल्याला सकाळ संध्याकाळ त्यांचं दर्शन घेत आहे. तर अशा वरदराजाचा एक सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, तो आपण म्हणण्याचा प्रयत्न. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्षामि मा शुच. हा भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं? भगवंतांनी पूर्ण शरणागती मागितलेली, म्हणून त्याचं नाव काय पडलं? त्याग मंडल. म्हणजे इथे भगवंताला सर्व काही तुम्ही त्याग करता. सर्व धर्मान परित्यज. आता गीतेमध्ये जर पाहिलं गेलं तर गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत धर्माची स्थापना करायचो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, मी धर्माची स्थापना करायचो. आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की सगळं धर्माचा त्याग करून मला शरणी. असं कसं काय? तर याला समजूया, भगवंताने जे भगवंतापासून विमुख झालेले लोक आहेत त्यांना आपल्याकडे करण्यासाठी धर्माची स्थापना केली. आणि शेवटच्या श्लोकामध्ये 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात? जे तथाकथित तू धर्म धारण केले, स्त्री आहे, पुरुष आहे, काळा आहे, गोरा आहे, ज्ञानी अज्ञानी, धनवान रूपवान गुणवान, हे सगळं जे काही असेल सोडून दे. माम एकम, माझ्याशी कोणाला आहे? सर्व धर्मान पत्ते माम एकम शरण अहं त्वं सर्व पापी हो, मी तुझ्या सगळं पापातून मुक्त करतो. म्हणून इथं मोक्षदायिनी काय म्हटलेलं आहे? मोक्ष. सगळे पाप. अर्जुनाच्या मनात भीती वाटते की जर भगवंता बाकीच्या नाही केलं तर काय, मला भीती वाटते मनात जर हे सगळं सोडलं. भगवंत मा सुचे,
म्हणून आज तुम्ही वरदराजेच्या मंदिरात दर्शनाला जाता तर भगवंताचा जो हात आहे त्याच्यावर एक शब्द दिलेला आहे, मा सूच. तुम्ही ध्यानपूर्वक बघता तो तमिळमध्ये. इथे भगवंत आपल्याला अभय देतात, शरणागती येतात आणि वचन देतात. कोणता देवी देवता, कोणी स्वामी, बाबा, ताई, काका, मामा, मावशी आपल्याला एवढी गॅरंटी देत नाही, तेवढी गॅरंटी वरदराजे देतात. म्हणून हे साधारण ठिकाण नका समजू तुम्ही वरदराजेंचं. मी जेव्हा पहिल्यांदा भक्तिरस समृद्ध महाराजांचे श्री संप्रदायातल्या स्टोरी ऐकल्या तर मला श्री वैष्णवाबद्दल खूप आकर्षण निर्माण झालं होतं. आणि विशेष करून कांचीपुरम रंगनाथजी हे 2 ठिकाणं माझे आवडते. आणि त्याच्यात माझा बी स्वार्थ होता की चला माताजींचा फोन आल्यानंतर मनातून प्रार्थना होती की भगवंत वरदराजे तुमची कृपा असेल तर मी येऊ शकेल. पण भगवंता भक्तांची कृपा झाली म्हणून भगवंताचं दर्शन झालं. तर तिथे मा सूचे हा शब्द काय, भगवंत म्हणतात मी तुला गॅरंटी देतो. आणि इथं गॅरंटी आहे. आणि इथं तुम्ही जेव्हा जाताना तर भगवंत वरती येतं आणि खालून नाही का, तुम्ही जेवढं तुम्ही वरदराजीला बघता तेवढं वरदराजांची कृपा भेटते. इथे वरदान देणार आहेत. जसं भगवान रंगनाथजी काय करतात, आराम करतात, सकाळी लेट उठतात. बालाजीमध्ये बघता तर भगवंत नुसता पैसा जमा करतात, बिझनेस करतात. आणि वरदराजे नुसते आशीर्वाद आहेत. भक्त इथं काही मागाय आला ना तर त्याला भगवंत भरभरवतो. म्हणून वरदानमध्ये जे कोणी राजे असेल त्यांना वरदराजे म्हणतात. तर असे वरदराजेंचं खूप महिमा आहे. आणि हे स्थान आहे साधारण नाही, याला म्हणतात त्यागमंडल. त्यागमंडल म्हणजे काय, तुमच्या मनामध्ये जे काही तुम्ही तथाकथित विचार घेऊन आलेले येतात, किंतु परंतु जे काही असेल अहंकार, अभिमान सगळं त्याग करा. आणि सगळं तुम्ही जेव्हा त्याग करता तर वरदराजेची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा वरदराजेचं कथा आपल्या स्थल पुराणामध्ये आणि इथल्या आपल्या पुराणामध्ये वर्णन येते. श्री संप्रदायामध्ये 3 प्रमुख दिव्य देश आहे. याला म्हणतात हे श्रीरंगम, कांचीपूर्ण, आपलं श्रीरंगम, बालाजी आणि कांचीपूर्ण. ह्या 3 ठिकाणाला भेट दिली तुम्ही तर तुम्ही जिंदगीत पुन्हा कधी कोण्या तीर्थस्थानाला गेले नाही, तर ह्या 3 ठिकाणाला भेट दिली तर सगळ्याचं फळ प्राप्त होते. आणि एवढं सुंदर महात्मा दिलेले. तर हे दिव्य कांचीपुरम सांगितलेले, याला दिव्य देश म्हणतात. हे हस्तिगिरी पहाडीवर स्थित आहे. आता काल आम्ही प्रसादाला गेलो होतो, तिथे सप्तगिरी पर्वत दिलेले. हस्तिगिरी या पर्वतावर हे स्थित आहे. आणि इथे वरदराज पेरुमल, याला भगवान विष्णूला काय म्हणतात, पेरुमल म्हणतात प्रेमानं. विष्णूचे सगळे तमिळ. आणि तायारा म्हणजे लक्ष्मी. नाच्यार, रंगनायकी किंवा नाचियारा हे तमिळ भाषेमध्ये. तसंच भगवंताला विष्णूला पेरुमल म्हटले जाते. तर हे पुण्य पेरुमल इथे भगवान पेरू देवी तायारा लक्ष्मीसोबत आहेत. आणि पुण्यकोटी इमान आहे. जेव्हा तुम्ही कधी जाताना पहिले, आता आपण मंदिरात प्रवेश करू, प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा नरसिंहदेवाचं मंदिर लागेल. नरसिंहदेवाचं दर्शन घेतलं की राईट साईडला लगेच लक्ष्मीचं मंदिर लागेल. आणि लक्ष्मीचं दर्शन घेऊन पुन्हा मागच्या साईडला भगवान वरदराजी आहे. लाईननं जाता जाता वरती चढायचं. वरती चढल्यानंतर लाईननं जायचं. तिथे गेल्यानंतर भगवंताला फॅनिंग करण्याचं खूप महत्त्व आहे. आता इथे किती वेळ आपल्याकडे, खूप कमी वेळ आहे, पण इथे भगवान वरदराजीला फॅनिंग करा भेटला आणि देतात ते पुजारी. पण पुजारी आता एक ओळखीचे आहे, त्यांना मी फोन करतो, बघतो कोणाला नशीब असेल तर भेटेल. मागच्या वेळेस आम्ही काही जणाला फॅनिंग करायला भेटली होती, भगवंताला फॅनिंग. आणि दर्शन घेतल्यानंतर लगेच बाहेर नाही जायचं. दर्शन घ्यायचं, पाहत पाहत काय करायचं, खाली पुढे पटांगण आहे आणि पटांगणात बसून भगवान वरदराजीला बघायचं. जेवढी भगवंताची कृपा, आपल्याला भगवंत दिसू का न दिसू हे महत्त्वाचं नाही, भगवंत आपल्याला जेवढं भरभरटून पाहते ना तेवढी कृपा आपल्याला राहील. असं जसं एखादा मुंगळा गुळाला चिटकतो तसं भक्ताने भगवंताला चिटकलं पाहिजे. आणि म्हणून तिथे दिलेले. तर हे पुण्यकोटी इमान आहे. तिथे अनंत सरोवर आहे बाजूला सुरुवातीला. त्याच्यानंतर शेषतीर्थ आहे, वराह तीर्थ आहे, ब्रह्मतीर्थ आहे, पद्मतीर्थ आहे, अग्नितीर्थ, कुशल तीर्थ आणि वेगवती नदी आहे. ते पण मी सगळं तुम्हाला दाखवेन. महर्षी भृगु मुनी, नारद मुनी, अनंतशेष, गजेंद्र ब्रह्म याने दिव्य साक्षात्कार ह्या ठिकाणी केलेले वरदराजेचा. म्हणजे मंगल शासन. मंगल शासन म्हणजे काय, आपल्याकडे प्रार्थना मानतात, तिथं मंगल शासन म्हटलं जाते. भगवंतावर प्रार्थना करून प्रसन्न करणं. तर ह्या त्रेतायुगामध्ये गजेंद्राने यांची पूजा केली होती. द्वापार युगामध्ये बृहस्पतीने पूजा केली होती.
आणि कलियुगामध्ये अनंत शेष भगवानाने यांची आराधना केली होती. आणि हे केल्यानंतर इथे विशेष करून कांचीपूर्ण जे आहेत, मग यामुनाचार्यांचे प्रमुख शिष्य कांचीपूर्ण, त्यांची पण मी स्टोरी सांगेल. त्याच्यानंतर देवराज अष्टकम, श्रीवत्स आणि वेदांत देशिका, जे श्री रामानुजाचार्यानंतर 150 वर्षानंतर त्यांनी पण सुंदर मंगलशासन म्हटलेले. तर अशा अति वरदराजांची एक स्टोरी आहे. हे वरदराजे कसे प्रगट झाले त्याची. एकदा ब्रह्माजी खूप मोठा यज्ञ करीत होते आणि ते यज्ञ करीत असताना खूप दिवस चालला, त्याची आहुती देत असताना त्याच्यातली जी अग्नी ती खूप प्रज्वलित झाली होती आणि ती अग्नी भगवंताच्या चेहऱ्याला स्पर्श करते. म्हणून आज तुम्ही उत्सव मूर्ती बघता वरदराजांची, तो वरदराजांच्या उत्सव मूर्तीला सगळे असे लाल लाल डॉट पाडलेले. तुम्ही ध्यानपूर्वक बघा. आता भगवंत निघतात 5:30-6 जवळून बघा. आणि ते एवढं भगवंताचा चेहरा भाजलेला दिसतो. आणि दिसल्यानंतर ब्रह्माजीला ग्लानी होती की अरे मी काय केलं. आणि काय केल्यानंतर ते घाबरून गेले आणि भगवंताला याचना करू लागले. भगवंत म्हणले काळजी करू नको, ही माझीच इच्छा आहे. आणि गेल्यानंतर म्हटलं की इथे माझ्यासाठी एक विग्रह बनवा अंजिरीच्या वृक्षापासून. आणि ते अंजिरीच्या वृक्षापासून नाही का भगवंताचं वदराजाचं एक मूर्ती बनवलेली. आणि बनवल्यानंतर जिथं बाजूला वेदवती नदी आहे, पुष्करणी आहे, त्या पुष्करणी नदीखाली 40 वर्षानंतर म्हणजे तिथे मला नाही काय 40 वर्षानंतर काय करायचं, 48 दिवसासाठी तो विग्रह काढायचं. आणि 48 दिवसानंतर दर्शन घेतलं की नंतर पुन्हा विग्रह त्या पुष्करणी नदीत ठेवायचं की त्यामुळं मला शांतता भेटेल. 2021 मध्ये 48 वर्षानंतर नाही का भगवंत आले होते. तुम्ही आता यूट्यूबला टाकलं अति वरदराज म्हणून, तर ते 48 दिवस त्याने दर्शन दिलं होतं. आणि दिल्यानंतर पुन्हा आता 2059 मध्ये पुन्हा भगवंत प्रगट होतील. तर हे अधिराज वर्धच. आणि म्हणून तिथे जे कुंड आहे त्याच्यात पाय नाही बुडवायचे. तुम्ही जाताना तिथं सुदर्शन मंदिर आहे, पाय नाही बुडवायचं. तर नुसतं तुम्ही गेलं आणि डोकं करताना पाणी थेंब घ्यायचे, डोक्यावर शिपडायचे आणि आचमन करायचं तर आचमन करा त्यानुसार. आणि हे केल्यानंतर एकांतात भगवंत काय करतात, ब्रह्माची पूजा करतात आणि त्यांना नाही का चंदनाचा लेप लावतात. आणि त्या चंदनाचं कारण भगवंताला शीतलता प्राप्त करते. आणि केल्यानंतर इथे असं म्हटलं जात आहे की शास्त्रानुसार निम्नग्रही प्रणालीनं त्याचा अंतराचा जो सर्वोच्च स्थान आहे ते हा याच्यामध्ये केंद्रबिंदू आहे. जे वरदराज मंदिर आहे त्याचं केंद्रबिंदू आहे. इथे विशेष करून अनंत ब्रह्माजी आपलं इंद्र, ब्रह्म, गजेंद्र, बृहस्पती अर्चना करतात. आणि भक्तांना जर ही अर्चना करायची असेल तर 40 वर्षानंतर जो 48 दिवसाचा फेस्टिवल असतो त्यामध्ये येऊन नाही का भक्ताने जर पूजा आराधना केली, वर्शिप केली तर त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण वरदराजीकडे मागताना एकच मागितलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे? भगवंतात मला तुमचं धाम द्या. आणि हे दिल्यानंतर आपण एवढे प्रार्थना करू शकतो. आणि हे मंदिर टोटल 20 एकराच्या भूमीमध्ये पसरलेलं आहे. याची वास्तुकला आणि जे स्थापत्यकला अप्रतिम आहे ते आपण पाहू शकतो. याचे मेन विग्रह आहेत वरदराज पेरुमल, उत्सव मूर्ती वरदराज आहे, मुद्रा पश्चिममुखी खडे, लक्ष्मी तायारा, पेरुवंदी देवी नाचियार महादेवी हे त्यांचं नाव आहे. आणि ह्या क्षेत्राचं नाव आहे सत्यव्रत क्षेत्र आणि स्थान आहे कांचीपुरम. आता इथं 2 कांची आहेत, एक शिवकाशी आणि विष्णू कांची. हे दोन्ही ठिकाणचं महत्त्व ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या अर्चविग्रहाची एवढी माहिती पुराणामध्ये देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्या विग्रहांमध्ये हे विग्रह डायरेक्ट भक्तांशी बोलायचं. याच्या पहिले जे भगवंताचे पहिले यामुनाचार्य म्हणून होऊन गेलेले जे श्री संप्रदायाचे 12 अल्वरानंतर यामुनाचार्याचे प्रमुख शिष्य होऊन गेले कांचीपूर्ण. आपण रस्त्यानं तुम्ही पाहिलं असेल श्री पिरबुद्दर म्हणून एक ठिकाण पाहिलं जिथं राजीव गांधीची हत्या झाली होती. ते ठिकाणच आपण रस्त्यानं 15 ते 17 किलोमीटर आहे. तर तिथून कांचीपूर्ण रोज वरदराजाची सेवा करायची. आणि सेवा करीत असताना भगवंताला ते फॅनिंग करायचे. ते शूद्र कुळातले असायचे. शूद्र म्हणजे इथे ब्राह्मण खूप स्ट्रिक आहेत, जसं आपल्या सगळीकडे जातीचा पथ आहे पण आता काळानुसार ते नष्ट होत चालेल.
तर असे कांचीपूर्ण अनन्य भगवंताचे भक्त होते आणि ते फॅनिंग करायचे, सेवा करायचे, पाणी वाहून नाही का त्यांना अभिषेक करायचे. त्याच्या खूप सुंदर सुंदर लीला आहेत की भगवंत व्यक्तिगत वरदराज नाही का कांचीपूर्णाशी बोलायचे. तर एक दिवस एका भक्तांना सांगितलं की हे कांचीपूर्ण वरदराजे तुम्हाला प्रत्यक्ष बोलतायत, त्याने विचारा की माझा उद्धार कधी होईन या जगामध्ये. तर कांचीपूर्ण भगवान वरदराजाकडे गेले, फॅनिंग केली, सेवा केली आणि सेवा केल्यानंतर म्हटले की भगवंता एक काल भक्त भेटला होता आणि तो भेटल्यानंतर त्याने विचारलं त्याचा उद्धार कधी होईल. भगवंत ते ह्या जन्मातच त्याचा उद्धार होऊन भगवत धामात जाईल. आणि मग कांचीपूर्णाला वाटलं अरे भगवंताने त्याचं उद्धाराचं साधन सांगितलंय, माझं पण विचारून घ्या. मग कांचीपूर्ण विचारतात भगवान वरदराजांना की भगवंता माझा उद्धार कधी होईल. ते म्हणले ह्या जन्मात तुझं लवकर उद्धार होणार नाही. म्हणे का. म्हणले की तू माझी सेवा करतोय पण माझ्या भक्ताची सेवा करत नाहीस. आणि मग त्यावेळेस कांचीपूर्ण फॅनिंग करता करता तो फॅन भगवंता म्हणले तुमचा फॅन आणि तुम्ही, मी चाललो. कुठे गेले. श्रीरंग आपल्याला बालाजीला गेले. बालाजीच्या स्टोरीमध्ये ते आहे खूप डिटेल्समध्ये. तिथे जातात आणि वैष्णवांची सेवा करतात. खूप दिवस झाल्यानंतर सेवा केल्यानंतर भगवान नाही का एका भक्ताला पाठवतात, म्हणतात की कांचीपूर्णला बालाजीची सेवा करीत असताना वरदराजी म्हटले अरे किती दिवस त्रास देशील, येईन माझी सेवा कर. आणि मग भगवंत पुन्हा कांचीपूर्ण आले आणि आल्यानंतर वरदराजी सेवा करले. आणि मग आता विचारलं माझा उद्धार कधी होईल भगवंता. ते म्हणले ह्या जन्मातच उद्धार होईल. माझ्यापेक्षा माझ्या वैष्णवांची जेव्हा तू सेवा करशील ना तेव्हा मी जास्त प्रसन्न होतो. म्हणून कांचीपूर्णामध्ये वैष्णव सेवा खूप महत्त्वाची. वरदराजी आशीर्वाद देतात. आशीर्वाद कसे देतात. दुर्बीण असते ना, दुर्बीण जवळच असेल तर जास्त दिसत नाही, पण जेवढं लांब राहतंय ना तेवढं जवळ दिसतंय. तसंच भगवंताच्या नजरेत यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही भक्तांची सेवा केली पाहिजे. म्हणजे त्यांची तन मन धनानं तुम्हाला जे काही शक्य असेल तुम्ही ती सेवा केल्यानंतर वरदराजाची कृपा तुम्हाला भेटते. आता कशी भेटणार. आपण काही ना काही मदत केली पाहिजे, काही ना काही प्रसाद अर्पण केला पाहिजे, काही ना काही दिलं पाहिजे. इथे वरदराजापेक्षा वैष्णवांची सेवा करतात तर मोक्षाचं हे सिक्रेट सांगलेलं आहे. मोक्षाचं सिक्रेट काय. वैष्णव सेवा सांगितलेली. आणि ते ह्या ठिकाणी प्रसंग घडलेला आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की आता वरदराजाचे आपण सान्यामध्ये हे बघू शकतो. याच्यानंतर आपण आणखीन एक ठिकाणी जाणार आहोत. त्याचं नाव यथोत्कारी भगवंत. तर तिरुमलशाही नावाचे एक आल्वार, 12 आल्वारपैकी एक आल्वार होते. आणि हे आल्वार भगवंताचे अनन्य भक्त होते. तर यांचा एक शिष्य होता कनिकन्नन. आणि कनिकन्नन असल्यामुळं एक दिवस त्या तिरुमलशाही आल्वार एक दिवस जात असताना त्यांची एक सेविका होती, अतिशय जर्जर होती, वृद्धर होती आणि तिला चालता येत नव्हतं. तर तिरुमलशाहीने विचारलं की अरे तू एवढी सेवा करतेस पण तुझं शरीर जर्जर झाले, वार्धक्याकडे गेलेले. म्हणजे काय करू, गरिबी आहे, खाणंपिणं नसल्यामुळं. आणि म्हणून त्यावेळेस तिरुमलशाही आल्वाराने काय केलं, आपल्याकडे काही औषधी आणि मंत्र दिले आणि त्या मंत्राचा जप करण्यासाठी सांगितलं. आणि ते औषध दिल्यानंतर ती जी वृद्ध स्त्री होती एकदम तारुण्य झाली, एवढी सुंदर झाली की तिचं सौंदर्य पाहून सगळे जे लोक होते तिच्याप्रती आकर्षित झाले. आणि ह्या कांचीपूर्णावर राज्य करणारा एक तोंडरुमन नावाचा एक राजा होता. जेव्हा त्याने तिचं सौंदर्य पाहिलं त्या सौंदर्याच्या पैडी एवढा मोहित झाला की तिने त्याचं कूळ मूळ काहीच विचारलं नाही, डायरेक्ट राणी घोषित करून टाकली. तर तिला बी प्रश्न पडला की यांनी एक तर भिकारीन, पण राजानं माझ्या सौंदर्याकडे पाहून नाही का काय केलं, विवाह करून टाकला. आणि मग त्या राजानं त्या स्त्रीशी विवाह केल्यानंतर खूप दिवस त्यांचा संसार चालला. जगातला सगळ्या भोगाईश्वराचा घेतल्यानंतर राजा हळूहळू काय झालं, जीर्ण होऊ लागला, म्हातार होऊ लागला. आणि जी तरुणी होती ती तिच्या सौंदर्यामध्ये अजिबात कमचित पडत नव्हतं. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं आपलं सौंदर्य कसं आहे, पहिले द्राक्षासारखं टवटवीत असतंय, नंतर किसमिस व्हायला लागते, ड्रायफ्रूट. कोणी पण, पुरुष असो का स्त्री असो. आणि आपल्याला आपल्या ब्युटीमध्ये आपलं लेअर लावा लागते. खरं सौंदर्य एक शास्त्र म्हणतंय हम लोग है ना बाहर से सुंदर है लेकिन अंदर से बंदर है. हनुमान जी बाहर से बंदर है लेकिन अंदर से सुंदर है. कारण की महर्षी वाल्मिकीने
जेव्हा सुंदरकांड लिहिलं होतं त्या सुंदरकांडामध्ये हनुमानजींचे चरित्र वर्णन केलेले, कारण त्याचं सौंदर्य कोणतं आहे, जे भगवंताला प्राप्त करण्याचं सौंदर्य आहे हृदयातलं. आपण ह्या सौंदर्यानं व्यक्ती एका स्त्री पुरुषाला आकर्षित करू शकतो, पण आंतरिक सौंदर्यानं भगवंताला आकर्षित करू शकतो आपण. म्हणून हनुमानजी काय, बाहर से बंदर है, ठंडा कलो करो, बाहर से हम लोग क्या है सुंदर है, लेकिन अंदर से क्या है बंद. आता तुम्ही मनाला बी घाबरतात. बंदर कसे, माकड जरी नसलं तर माकडाची वृत्ती हृदयामध्ये आहे. म्हणून इथे जी स्त्री होती तिच्या सौंदर्याच्या प्रती ते आकर्षित झाल्यानंतर त्या राजा म्हटला की मी हळूहळू म्हातारा होत चालू पण तुझ्या सौंदर्यामध्ये कमीच होत नाही. आणि जी प्रजा पण म्हणते याचं सिक्रेट काय. ते म्हटले की एक दिवस माझे जे गुरु आहेत 12 अलवारापैकी तिरुमशाही अलवार, त्यांनी माझी अवस्था पाहून काय झालं, माझे प्रसन्न झाले आणि त्यांनी मला मंत्र औषधे दिले होते. तर त्यामुळं मला हे मंत्र भेटलं होतं. आणि त्यांचा जो शिष्य कनिकन्नन तो इथे राहतो आणि तो तुमच्या जवळ आहे. तर त्यावेळेस त्याने सांगितलं की तुम्हाला जर सौंदर्य प्राप्त करायचं असेल, चिरजीवन जीवन प्राप्त करायचं असेल तर तुम्ही काय करा, तिरुमशाही अलवाराकडे जा. आणि गेल्यानंतर हे जे राजा होते तोंडरुमल गेल्यानंतर त्याने आपला जो शिष्य होता आपला तिरुमशाही अलवाराचा शिष्य होता कनिकन्नन, आणि त्याला सांगितलं की जा आणि काय कर, आणि जा आणि तुझ्या गुरुकुन काय कर, मला नाही का काहीतरी जडीबुटी औषध घेऊन ये. तर त्यावेळेस तिरुमशाही अलवार काय म्हटले की तू एकटा काम कर, मला माझी ही इच्छा आहे तुझ्या गुरुला घेऊन ये, तिरुमशाही अलवारांना इथे घेऊन ये माझे. तर कनिकन्नन म्हटले माझे गुरु भगवान जे यथोत्कारी येतं ते सोडून कुठं जात नाहीत, आणि ते कोणाच्या भौतिक अभिलाषेची नाही, त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा, ते काही जे गायन करतात त्यांचे शरीर मन वाचा काय केवळ भगवान नारायणसाठी. आणि म्हणून तुझ्यासारख्या व्यक्तीला दर्शन घेण्यासाठी त्यांना काही इच्छा नाही आणि ती येणार पण नाही आहेत. तर त्यावेळेस राजा चिडून गेला आणि कनिकन्ननला म्हटलं ठीक आहे तुझे गुरु तर येत नसेल तर तू काय करतो, सुंदर गायन करतोस ना, तुझ्या गायनानं नाही का सगळे प्रसन्न होतात, माझ्या प्रसन्नासाठी तू काहीतरी सुंदर काव्य रचना कर. त्यावेळेस कनिकन्नन म्हणतात की हे राजा, माझ्या गुरु मी जी काही वाणी आहे केवळ मी 3 लोकांसाठी गातो, आपल्या 2 लोकांसाठी गातो, जे माझे गुरु आहेत तिरुमशाही अलवार आणि जे भगवान नारायण त्यांच्यासाठी गातोय. हे सोडून मी दुसरं कोणासाठी गायन करीत नाही. आणि दुसरं तू हाडा मासाचा एक शरीर असलेला पुतळा आहे, तुझं गुणगान करून काय करणार. आणि म्हणून इथे त्यांना एवढा राग येतो आणि आल्यानंतर तो म्हणतो की ह्या जगामध्ये केवळ त्यांचं माझं जे गायन आहे ते भगवंताशी मी कोण, माझी सगळी क्रिया आहे ते केवळ नारायणासाठी. आणि हे म्हटल्यानंतर जो राजा होता तोंडरुमल तो अतिशय क्रोधित झाला, रागेच झाला. ते म्हणला हे कनिकन्नन तुला इथं राहण्याचा कोणताही अधिकार नाही, तो आताची आता माझ्या राज्यातून निघून जा. आणि असं म्हटल्यानंतर जेव्हा कनिकन्नन आपल्या गुरुकडे जातात तिरुमशाही अलवारांना आणि म्हणतात गुरुदेव मला राजांना एका निष्कासित केले राज्यातून कांचीपूर्णाच्या. तर त्यावेळेस कनिकन्नन निघाल्यानंतर त्यावेळेस तिरुमशाही म्हटले माझ्या शिष्याला जर इथं आदर सन्मान होत नसेल तर मी थांबू कशाला. आणि म्हणून कनिकन्नन पुढे चालू लागले तर तिरुमशाही अलवार सुद्धा निघाले. ते मंगल शासन करायचे, गुणगान करायचे, भगवंताला बोलायचे. करीत असताना भगवान नारायण म्हटले अरे तिरुमशाही अलवार कुठे चाललेत. म्हणले की माझ्या शिष्याचे जिथं मान सन्मान नाही मी थांबू कशाला इथं. ते म्हटले तुम्ही दोघं चालले तर मी ह्या राज्यात राहून कशाला थांबू इथं, मी पण निघतो. मग जेव्हा नारायण निघाल्यानंतर बाजूला श्रीदेवी आणि भूदेवी असतात, ते म्हटले तुम्ही चालले तर मी थांबू कशाला, त्या बी निघाल्या. बाजूला कुबेर असतो, इंद्र चंद्र सूर्य ब्रह्माजी सगळे असतात. मग निघाल्यानंतर ते दृश्य पाहण्यासारखं होतं. सगळे देवदेवता भगवंताच्या मागं आलं. प्रजानं पाहिलं की पुढे कनिकन्नन, त्याच्या मागं तिरुमशाही अलवार, त्याच्या मागं नारायण लक्ष्मी, त्याच्यानंतर श्रीदेवी भूदेवी ब्रह्माजी इंद्र चंद्र सगळे निघाले. निघाल्यानंतर सगळे जे कांचीपुरमचे वासी म्हटले जर भगवंतच जात असतील सगळे चालले तर आम्ही थांबायचं कशाला. मग पशु पक्षी सगळे प्राणी सुद्धा निघत गेले. आणि असं करता करता ते गावच्या विषयी पाहिल्यानंतर राजा आणि राणी एक दिवस संध्याकाळ टायमाला त्या टायमाला बाहेर
फेरफटका मारायला निघाल्यानंतर पाहिलं की सगळे राजा जी प्रजा आहे ती गायब झाली, गेली कुठे. एका सैनिकाला विचारलं, काय भाऊ कुठे? म्हणले की तुम्ही जे कन्निकनन होते त्यांना तुम्ही हुसकून लावलं, निष्कासित केलं. त्यामुळं काय झालं की कन्निकनन त्याच्या मग गुरु निघाले, गुरुमुळं नारायण निघाले, नारायणमुळं श्रीदेवी भूदेवी निघाले आणि सगळं निघून गेल्यानंतर इथं कोणीच राहिलं नाही. मग राजाला विनंती केली का तर तुम्ही आताची आता जा, नाहीतर आपला खूप अनर्थ होऊन जाईल. मग राजा राणी जातात त्या वेशीवर आणि त्या वेशीवर जाऊन अरक्यन नावाचं गाव आहे, वेरेक्कन, आता आपण तिथे जाणार होतो उद्याच्या प्लेसेसमध्ये. त्या गावात नाही का ते म्हटले की स्पेशल जाऊन नाही का ते तिरुमाई शाला अरवारांच्या काय करतात, पाया पडतात. ते म्हणले माझ्या पाया पडू नको, तो अपराध कोणाचे केला, कन्निकनांचे, त्यांचे माफी. ते जर प्रसन्न झाले तर मी प्रसन्न झाल्यासारखं आहे. आणि मग राजा राणी त्याची माफी मागतात. माफी मागल्यानंतर कन्निकन प्रसन्न होतात. कन्निकन प्रसन्न झाल्यानंतर काय की तिरुमाई शालावर प्रसन्न होतात. तिरुमाई शालावर प्रसन्न झाले, नारायण प्रसन्न होतात, सगळे प्रसन्न होतात. ते म्हणले आता तुम्ही पुन्हा चला. आणि चालल्यानंतर तिरुमाई शालेवर काय म्हणतात, यथोत्कारी तुम्ही जसे गेले तसेच वापस या. आणि गेल्यानंतर जाताना भगवंत, तुम्ही आता मंदिरात जाताना पहिलं जे विग्रह होतं असे भगवंत झोपले, सगळे विष्णू मंदिर राईट साईडनं झोपलेले असतात. आणि गेल्यानंतर भगवंत तिरुमाई शालेवर आलवार आणि कन्निकन म्हणतात की तुम्ही यथोत्कारी अवस्थेमध्ये झोपा. आता तुम्ही दक्षिण भारतात जातात तर भगवंताचं मुख इकडं असते, आज इकडं तोंड करून इकडं असते. पण यथोत्कारी काय म्हणजे काय, भगवंताने स्पेशली तिरुमाई शालवार आणि जे कन्निकन होते त्यासाठी लेफ्ट साईडला झोपलेले आहेत. म्हणून आता आपण ज्या मंदिरात जाणार आहोत यथोत्कारी भगवंत म्हणून त्यांचं नाव आहे, नारायण तिथे दिलेलं आहे. तर लेफ्ट साईडनं झोपलेले आहेत भगवंत. म्हणजे आपण लक्षात आलं, राईट साईडनं म्हणजे इकडं तोंड करून आणि लेफ्ट साईड म्हणजे इकडं तोंड करून ते झोपलेले आहेत. ते यथोत्कारी नारायणाचं मंदिराचं आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर आणखीन एक दिव्य देशम आहे, हरे कृष्णा 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 हरे राम राम राम. हां, तर आणखीन एक दिव्य देश, याचं नाव आहे यथोत्कारी. याला त्रिवक्के हे पण म्हटलं जाते. ह्या विग्रहाचं नाव आहे यथोत्कारी पेरुमल. याची वत्समूर्ती सुंतवन सैती पेरुमल, भुजंग आसन डाव्या, आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे कोमलवल्ली. लक्षात ठेवा, खूप सुंदर कोमलवल्ली. आणि हे दिलेले. याच्यानंतर अष्टंग भुज करम आदि केशव पेरुमल मंदिर, आपण तिथं पण जाणार आहोत. इथे गेल्यानंतर याचं गजेंद्र वर्धन आहे. जेव्हा गजेंद्राची कथा श्रीमद भागवतामध्ये, आणि आल्यानंतर गजेंद्र आपल्या पत्नी मुलांसोबत डुलत येत होता आणि मग त्या सरोवरामध्ये पाणी पितो आणि पिल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर फवारे करीत असतो. करीत असताना तिथे एक मगरमच्छ नेमकं गजेंद्राला पकडते. आता ते डिटेल्समध्ये जाणार नाही, मला बाकीच्या पण कथा घ्यायच्या. गजेंद्रच्या पायाला पकडल्यानंतर गजेंद्राने सहज त्याला काय घेतलं, सहजता घेतली, चिपली घेतलं. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा कृष्णा हरे राम राम राम. गाडीत झोपल्यानंतर सुद्धा झोप येते. मी दिवसभर झोपलो, रात्री मला किती वाजले, 10 साडेदहा वाजले रात्रीचे फोन. सकाळी पहाटे उठलो, गाडीत एक डुलकी न मारता मी इथं आलो. म्हटलं चला काय इथे, आणि तुम्ही जरा ध्यानपूर्वक आहे का, पुन्हा काय नंतर भेट होणार नाही, तुम्हाला यथोत्कारी भगवंत पाहायला भेटणार नाही. ऐका ना थोडंसं, भगवंताला पाहायचं असेल तर डोळ्यानं काय पाहणार नाही. तुम्ही एवढे स्पीडमध्ये दर्शन पाहता, देवाला बी टेन्शन, कोणी भक्त दर्शन घेऊन गेला. थोडंसं बी केअरफुली हे ऐका. हां ठीक आहे, ताट बसा बरं दर्शन, असं ढिल्यासारखं बसू नका. तर इथं गजेंद्राचं एक, आणि मग तो मगरमच्छ पायावर पकडल्यानंतर त्यावेळेस गजेंद्रानं सहज घेतलं. आचार्य म्हणतात ह्या जगामध्ये कधी कोणती गोष्टी चिपली घ्यायची नाही, कारण ज्या गोष्टीला तुम्ही चिपली घेतात, 3 गोष्टी. अग्नी, याला सहज घेणं, ज्या अग्नी पेटवला जातो ना तोच अग्नी तुम्हाला जळून भस्मसात करतो. दुसरं गुरुच्या जवळ जास्त राहता आणि त्याचे गुण स्वभाव बघता, तो खातो मी खातो, तो झोपतो मी झोपतो, तो अन्याच्यात काय फरक आहे. त्याला तुम्ही जेव्हा सहज घेतात ना, तर तिथून ज्या गुरुमुळं तुम्ही वरती जातात त्याच गुरुमुळं खाली येतात. आणि तिसरं सांगितलं आर्चविग्रह. आर्चविग्रह, ज्या आर्चविग्रहाची वर्षिप करून तुम्ही वरती जातात, पण त्या आर्चविग्रह एक साधन दगडाची मूर्ती किंवा लाकडाची मूर्ती समजतात.
आणि त्याला एकदम त्याच्यासमोर गप्पा मारणं, पाय पसरून बसणं, गप्पा मारा, टी व्ही ऑन कर, त्या आर्ची विग्रहाचं खूप डिटेल दिलेले आहे. ह्या 3 लोकांना कधीच चिपली नाही घ्यायचं. अग्नी, गुरु आणि कोण? आर्ची विग्रह. ध्यानात राहील तुमच्या, माझ्या घरात द्या. तर इथे त्याने सहज घेतला आणि घेतल्यानंतर मगरमच्छनं काय केलं, हळूहळू गजेंद्राची ताकद काय केली, शीन करीत गेली. आणि एवढी शीन गेल्यानंतर गजेंद्रच्या पत्नी, मुलं, बाळ, नातेवाईकांना सगळे प्रयत्न केला त्याला मुक्त करण्यासाठी. आणि हतबल झाल्यानंतर त्याने विचार केला, या जगातलं मृत्यूपासून कोणी कोणाला वाचू शकत नाही. म्हणून आपल्या जवळ कोणी जास्त असेल, आपल्या पत्नी, मुलं, बाळ नाही, आपल्या जास्त जवळ कोणी असेल तर आपला मृत्यू आहे. म्हणून सावध असलं पाहिजे जीवनामध्ये, बिन सेन्सिटिव्ह असलं पाहिजे वागताना बोलताना. एक प्रश्न विचार, मरण्याआधी मी. एकदा एकनाथ महाराज, त्यांच्याकडे व्यक्ती भांडकुदळ होता. आणि भांडकुदळ व्यक्ती त्यांच्याकडे गेल्यानंतर मला, महाराज माझी बायको ताण देते, मुलं ताण देतात, भाऊ बंधक ताण देतात, शेजारी पाजारी अख्खं गाव त्रास देत आहे. एकनाथ महाराज म्हटले, एक काम कर, 8 दिवस तुझं मरण होणार आहे. हा म्हणे, ओ महाराज मी 8 दिवस मरण होणार आहे. मग तो गेला. 8 दिवसानंतर आल्यानंतर आनंद झाला, अरे मी जिवंत आहे. ते म्हणले, 8 दिवस कसे काय गेले? म्हणले, महाराज लय चांगले. काय केलं तू 8 दिवसामध्ये? म्हणला की ज्यांचे मी बायकोंशी खोटं भांडायचो तिथे भांडणं सोडून दिलं, कारण 8 दिवसानंतर मरण येणार होतं. भाऊ बंदकीशी जे काही भांडण होते, घरावून होते, ज्याची त्याचं देऊन टाकलं, कोणाची ईर्ष्या करणं बंद करून टाकलं. मुलांना म्हटलं, बाबा तुम्ही राजी खुशीनं सगळं करा. ज्याचं कर्ज होतं त्याचं सगळं देऊन टाकलं, कारण मृत्यू 7 दिवसात. एवढं जीवन जगलं, टेन्शन घेणं बंद केलं, कोणाची निंदा करणं बंद केली, शिव्या घालणं बंद केलं. एवढे 8 दिवस चांगले गेले महाराज की विचारूच नका. महाराज म्हटले की 8 दिवसात मरण आहे, पण त्या मरण्याच्या पहिले आपले सगळे हिसाब किसाब क्लिअर करा. मरण तुमचं सोपं जाईल. नाही तर मरणाची यातना जास्त, तुम्ही लोकांना जेवढं त्रास देता, मरण तुम्हाला जास्त त्रास देणार आहे. हे नियम आहेत बाबा. मी काही डोळ्यानं पाहिले. तुम्हाला वाटतं बाबाला काही डोक्यात पाणी झाले, त्यांचं काही बडबड करतात, चावळत बसतं, वाय भरपूर सारखं नाही. बघा, ले तुम्हाला वाटतं मी बसल्या निंदा केली, त्याची रेकॉर्ड झाली, A to Z रेकॉर्ड होते. ठीक आहे, कशाने गेलं विषय? गजेंद्र. आणि मग केल्यानंतर 1000 वर्ष युद्ध चाललं. ते ह्या जगामध्ये मृत्यू येणं सगळ्यात डेंजर. तो सर्वांना समान आहे, कोणी त्याला टाळू शकत नाही आणि कोणाला तो नको आहे. मृत्यू असा आहे. म्हणून मायबापानं मृत्यूला आपल्या पहिले जीवन ही पूर्वतयारी, मृत्यू तिची अंतिम परीक्षा आहे. आपल्या जीवनाची पूर्वतयारी असली पाहिजे. आणि पूर्वतयारी म्हणजे 2 गोष्टीला गांभीर्य असलं पाहिजे. संबंधांना चांगले ठेवा. हमारा जीवन इतने हमने सरल बने दिया, हमने किसी को माफ कर दिया और किसी से माफी मांग लिया. जीवन एवढं सरळ बनवा, सगळ्याला माफ करीत चला आणि कोणाकडून माफी मागत चला. जीवन सोपं जाते. म्हणून सर्वांना समान आहे, ते कोणाला टाळू शकत नाही आणि कोणाला नको आहे. सगळ्यांना समान लागून म्हणून. आणि दुसरं, अध्यात्मामध्ये भक्तीला प्रायोरिटी द्या. अध्यात्म जेवढं तुम्ही करताना तेवढं तुम्ही चांगलं जीवन जगू शकतात. हे यात्रा करणं म्हणजे काय, बॅटऱ्या चार्ज करण्यासारखं आहे. मला कधी कधी वाटतंय की ज्या भगवत धामात जाणार आहोत आपण, तिथले जे कृष्ण आहे ते साधे सिंपल आहेत. त्यांच्याकडे जाताना आपण सिम्प्लिसिटी राहिली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तर म्हणलं, हॉटेल, आपण एखादा प्रवासाला जायचं असेल तर हॉटेल चांगलं बघतो, जेवणाची फॅसिलिटी बघतो, गाडी बघतो. एका साधा प्रवास करायचा असेल तर आपण एवढं राजेशाही जीवन जगण्याची अपेक्षा ठेवतो. मग त्या भगवत धामात जाण्यासाठी भगवंत सिम्प्लिसिटी आहे. मग तिकडे जाण्यासाठी तुमच्या फॅसिलिटी लागते का सिम्प्लिसिटी लागते? सिम्प्लिसिटीला मराठीमध्ये साधं सरळपणा. म्हणजे तुम्हाला इथं जर तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तसं त्या वैकुंठात जाण्यासाठी साधं सरळपणा, मोकळेपणा पाहिजे. हे भगवत धामाचं सूत्र आहे. म्हणून इथे जे मूर्तीचा विषय आला आणि गेल्यानंतर 1000 वर्ष ते युद्ध चालल्यानंतर गजेंद्र हतबल झाला. आणि झाल्यानंतर त्यावेळेस वैकुंठामध्ये लक्ष्मी म्हणते, अहो भगवंता, तुमचा भक्त किती तळमळीने तुम्हाला पुकारतोय, तुम्ही त्याला उद्धार का करत नाही? अगं लक्ष्मी, जोपर्यंत भक्त माझ्या पूर्ण निर्भर होत नाही तोपर्यंत मी धावून वाचायला येत नाही त्याला.
काय वाक्य आहे? जोपर्यंत माझा भक्त माझ्या पूर्ण निर्भर होत नाही तोपर्यंत मी त्याला वाचवत नाही. आणि मग गजेंद्र हतबल झाल्यानंतर ते कमळ घेतात आणि अर्पण करतात. जसं अर्पण केल्यानंतर भगवंत आले. कसे आले? भगवंत आपल्या लक्ष्मीसोबत हे खेळत होते, चौरस काय म्हणतात त्याला, सारी सोंगट्या, ते खेळत होते. भगवंताने काय केलं? गरुडजीला आपल्या काखेत घेतलं, उजव्या हातात धोतर धरलं पितांबर, आणि डाव्या बाजूला शंख आणि आपलं चक्र आणि गदा ठेवली. आणि आल्यानंतर भगवंत गजेंद्राची जेवढी तळमळ होती तेवढ्या तळमळीने भगवंत प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर आचार्य म्हणतात, भगवंताला प्राप्त करायचं असेल ते एकच गुण लागतो, तळमळता, उत्कंठा. उत्कंठा आणि तळमळता नसेल तर तुम्ही विसरून जा. आणि मग त्या तळमळत्या उत्कंठानंतर भगवंत आले. आल्यानंतर भगवंताने कोणाचा उद्धार केला? पहिले मगरीचा केला. का बरं? आचार्य श्री वैष्णव संप्रदाय इथले सांगतात. याचं आता याच्या रामायणाची लिंक आहे. जेव्हा भगवंत इथं आले ना, तर वैकुंठामध्ये भांडणं लागले. लक्ष्मी झाडू मारा घेतला तर ते पद्मवरती बसला, कासव येत होता, ते त्याच्यात जात नाही. ती रामायण लीला खूप सुंदर आहे, मला त्याला आठवले लगेच. तर गजेंद्र आल्यानंतर भगवंताने काय केलं? पहिले मगरीचा उद्धार केला. का बरं केला पहिले उद्धार? भक्ती कोणी केली? गजेंद्रानं. पुकारलो कोण? उद्धार कोणाचा केला? पहिले मगरीचा. कारण त्या मगरीने 1000 वर्ष गजेंद्रासारख्या भक्ताचे पाय धरून ठेवले होते. किती वर्षे? 1000 वर्षे. भले मगरीमध्ये दोष होते, पण मगरीनं भक्ती नाही केली. कोणाचे पाय धरून ठेवले? गजेंद्राचे. आणि म्हणून भगवंत म्हटले, माझ्या भक्तापेक्षा माझ्या भक्ताचा जो भक्त आहे ना, त्याचा मी पहिला उद्धार करेन. हे म्हणतात, याला भगवंताची करुणा. आणि ती लीला इथं झालेली आपण. आणि त्यावेळेस भगवंत अष्टभुज रूपामध्ये धारण केलेले आहेत. आणि ते अष्टभुज आदि केशव परिमालाचं स्तोत्र आहे. आचार्य म्हणतात, इथं वैष्णव सेवा, वैष्णवाचे चरणकमल धरता तर तुम्हाला मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून ते ठिकाण आहे. त्याची सुंदर कथा आहे. याचं आणखीन खूप डिटेल्स आहे, पण आपल्या वेळेच्या अभावी थोडंच राहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं दर्शन आहे श्री गलगंध पेरुमल. याला निर्क्रम विक्रम पेरुमल वाटलेलं आहे. हे कांचीपूर्णामध्येच आहे. याला इथे भगवान त्रिविक्रम अवतार घेतलेला होता. दर्शन नव्हतं केलं. स्थळ पुराणानुसार भगवंताने जेव्हा त्रिविक्रम स्वरूप घेतलं होतं तर बली महाराजाला दर्शन झालं नव्हतं. तर बली महाराजाला वाटतं की भगवंत माझ्यासारखे प्रकट झाले, पण त्रिविक्रम स्वरूप मला पाहता नाही. म्हणून हे विग्रह स्वतः भगवंताने बली महाराजाची इच्छा जाणली आणि त्रिविक्रम पेरुमल प्रगट झाले. आणि हे विग्रह 24 फूट रुंदीला आहेत आणि 36 फूट उंचीला आहेत. आणि याला उरुग्रम छोटंसं तीर्थ पण आहे. याची लक्ष्मी आहे अमृतवल्ली नाचियार आणि हे क्षेत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं दिव्य देशम आहे इथं उरगम्म जगदीश्वर पेरुमल मंदिर. ह्या मंदिरामध्ये मंगले वल्ली लक्ष्मी तायारा आणि जगदीश्वर विमान दिलेलं आहे. ह्या ठिकाणी भगवंताने विशेष मंदिर आहे. इथे अक्रोजीनं साक्षात्कार केला आहे ह्या विग्रहाचा. आणि परकाल मंगल शासन हे जे 12 अलवारापैकी एक होते. आणि अक्रोतीर्थ आहे तिथे जी लुप्त झालेले बाजूला, ती पण आहे. त्याच्यानंतर तिरुकारम पेरुमल, याला करुणाकार पेरुमल म्हटले जाते. इथे तिरुमंगई सई अलवाराने सुंदर मंगल शासन गायन केलेले आहे. आणि यांची जी मुद्रा आहे ती कृपा मुद्रा आहे. आणि बाजूला करुणाकार पेरुमल, कार्तल कथन, पद्मवती तायार, रमणीमयी नाचियार ह्या 2 देवी आहेत. याचं पण वर्त आहे. याचं हे दिलेले. त्याच्यानंतर पुढे तिरुकारवन्नम तिरुकल्वर पेरुमल म्हणून मंदिर आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं हे तिरुमंगई सई अलवारांचं श्लोकाने अतिरिक्त मंगल शासन केले ते पण ठिकाण आहे. आणि याचं जे विग्रहाचं नाव आहे कारमोग पेरुमल आणि यांच्या लक्ष्मीचं नाव आहे कमलावल्ली, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्री वैकुंठ पेरुमल, ज्याला तिरुपरमेश्वर विरगम म्हटले जात आहे. आणि वैकुंठाचं जे रूप पाहायचं असेल एखाद्याला तर ते वैकुंठाचं दर्शन ह्या तिरुपरमेश्वर विनगारम ह्या ठिकाणी पाहायला भेटलं जात आहे. इथे श्रीदेवी आणि भूदेवी मुद्रावर दिलेले.
आणि इथे वैकुंठाचे जे 2 द्वारपाल आहेत, पल्लव आणि विप्लव, ह्या दोघांचा पुनर्जन्म घेऊन त्यांच्यासाठी भगवंताने ते रूप धारण केलेले, त्याचं वर्णन आहे. त्याच्यानंतर प्रभल वर्ण, याला तिरुपल्लव वर्ण म्हटलं जातं आहे. इथं भृगु ऋषीने यांचा मंगल शासन केलेले आणि भृगु ऋषीच्या कृपेला म्हणून ते विग्रह प्रगट झालेले. याला प्रबल्ली नाच्यार म्हणून तायारा लक्ष्मीचं वर्णन आहे दिलेले. आणि एक दिलेले आहे इथे पांडवदूत पेरुमल, म्हणजे भगवंत पांडवांसाठी दूत होऊन गेलेले होते ह्या विग्रहांचं. आणि बाजूला श्रीदेवी आणि भूदेवी आहे, जे शांतिदूत म्हणून गेले होते. आणि यांची पत्नी लक्ष्मी, रुक्मिणी आणि सत्यभामा, ह्या 2 याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेवटचं आणखीन एक आहे नीलतुंग लुडम पेरुमल. ह्या पेरुमलमध्ये क्षीरसागरातलं जे विष्णू स्वरूप आहे त्याचं वर्णन आहे. आणि या ठिकाणी पार्वती माताने प्रार्थना केली ह्या विग्रहांच्या प्रती, आणि हे दिलेले. त्याच्यानंतर तिरुकुल्लूर आदी वरा पेरुमल, जे वरादेवाचं आहे, स्वयंभू म्हणूनसाठी इथं प्रगट झालेले आहेत, ते दिलेले. आणि आणखीन अजय गियर सिंगर पेरुमल, जे कांचीपुराचं मेन मंदिर आपण जे आता जाणार आहोत, ह्या विग्रहाचं मुकुंदानायक पेरुमल, अजय गियर सिंगर पेरुमल याचं वर्णन दिलेलं आहे. ध्यानपूर्वक ऐका, हे ऐकलं तरी शुद्धीकरण होतंय. तिरुअंतकम पेरुमल, याला दिव्य प्रकाश सार पेरुमल म्हटलं जातं आहे, याचं पण वर्णन आहे. आणि इथे आचार्यांना हैग्रीव भगवान लक्ष्मी आणि हैग्रीवचं दिलेले, हे दर्शन दिलेले, हे क्षेत्र दिलेले. आणि त्याच्यानंतर आणखीन एक दिलेले तिरुपोपलीकुल्ली, याला श्री विजय राघवन पेरुमल ह्या नावाने दिलेले. तुम्ही म्हणतात काय नाव आहे हे तमिळमधले नाव आहेत, पण मी हिंदीमध्ये वाचनच होतं. आणि हे एवढे कमीत कमी 8 ते 9 दिव्य देशम आहे, पण आपल्याला एवढा वेळ नाही. पण ह्या दिव्य देशांचं आपण मंगलशासन केलं पाहिजे. आणि आचार्यांचं इथे अलवारांच्या खूप सुंदर स्टोरी येतात. आपण आणखीन एक मंदिराची भेट करणार आहोत. ह्या मंदिराचं नाव विशेष करून कामेक्षी मंदिर. तर ह्या मंदिराची एकांबर ईश्वर नावाचं मंदिर आहे. ह्या मंदिराची एक विशेष कथा आहे. एकदा पार्वती शिवजींसोबत होती आणि पार्वतीला अहंकार झाला की भगवान भोलेनाथाचं प्रेम माझ्या सर्व आहे. अभिमानाचा, अहंकाराचा स्पर्श झाला होता. आणि स्पर्श झाल्यानंतर त्यावेळेस महादेवानं पाहिलं की माझी पत्नी माझ्या स्वरूपावर राहून अहंकार करते, अभिमान करते. त्यावेळेस शिवजीनं काय केलं, पार्वतीचा त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर पार्वतीनं नाही का शिवजींना प्रसन्न करण्यासाठी एकांबर वनामध्ये, म्हणजे आंब्याचं वन आहे, त्या ठिकाणी आले होते. आणि नंतर त्या आंब्याच्या वनाखाली तिने येऊन तपस्या करू लागली. तपस्या करीत असताना तिने एक मातीचं मोठं पिंड बनवलेलं होतं, मातीचं पिंड बनवलं होतं. आणि ते ध्यान तपस्या करून रोज त्या पिंडाची पूजा करायची. आज बी तुम्ही ते जे आता पिंड पाहायला जाता, ते पिंड भूमितत्वापासून बनवलेले. भूमितत्व म्हणजे मातीपासून बनवलेले. जे रामेश्वरांचं जे पिंड आहे ते रेतीपासून बनवलेले, हे पिंडपासून. आणि खूप मोठं पिंड आहे, पाहायला भेटणार आहे. गेल्यानंतर महादेवानं वाटलं की खरंच हिचं माझ्यावर तपस्या आहे का, मी परीक्षा बघतो. म्हणून 2 तत्व पाठवले. 1100 रुपये फिक्स झाले बुवा माझे. अरे कृष्ण. तर जेव्हा शिवजीनं काय केलं, अग्नितत्व पाठवलं. अग्नितत्वाचा एवढा प्रभाव केला आणि त्या अग्नितत्वाला वाचवण्यासाठी पार्वतीने काय केलं, त्या अग्नितत्वाला शांत केलं. आणि अग्नितत्व शांत झाल्यानंतर शिवजीनं काय केलं, दुसरं पुन्हा पाठवलं पूरतत्व, म्हणजे पाणी पाठवून दिलं. एवढं पाणी पाठवून दिलं, एवढा पूर दिला. त्या पुरावेळेस त्यानं काय केलं की पिंड नाही का तर ओलं होत चाललेलं आहे. त्यावेळेस सतीनं केलं, पार्वतीने काय केलं, त्या पिंडाला नाही का आलिंगन केलं. आणि त्या उष्णतेपासून नाही का त्या ओल होऊ नये म्हणून कडक होण्यासाठी स्वतःच्या शरीरातून अग्नितत्व निर्माण केलं. आणि त्या पिंडाला, त्या लिंगाला काय केलं, आलिंगन केलं. एवढी तपस्या पाहिली, एवढं समर्पण पाहिलं, एवढं कष्ट पाहिलं शिवजींना. हे खरंच सतीचं माझ्यावर प्रेम आहे आणि ती माझ्यावर निपक्षपणे प्रेम करते. आणि अतोतोत प्रेम होऊन, प्रसन्न होऊन नाही का शिवजी प्रसन्न झाले. आणि झाल्यानंतर ते म्हटले काय वरदान मागायचे माग. त्यावेळेस लक्ष्मी पार्वती म्हटले की हे भगवान भोलेनाथ, तुम्ही माझ्या प्रसन्नासाठी तुम्ही इथे ह्या एकंबरेश्वर महादेवाच्या याच्यामध्ये राहा. आणि दुसरं, इथे मी भक्तांच्या काम पूर्ण करते इच्छा, कामेक्षी, म्हणून तिचं नाव पडलंय कामेक्षी मंदिर.
तर असं म्हटलं जातं की कोण्या मुलीला चांगला पती पाहिजे असेल, आता मी कर्मकांड सांगत नाही पण सांगून देतो, कारण लोक काय करतात, राहत कथा बाजूला आणि तेवढंच उदाहरण घेतात. तर चांगला पती करायचा असेल तर असं म्हटलं, कामेक्षी मंदिरात जर वर्शिप केली, महादेवाची जर वर्शिप केली, तर तिच्या मनासारखा चांगला पती तिला भेटतो, असं याच्यात वर्णन आहे. माझं मत नाही. तुम्ही म्हणता उद्या नाही झालं तर करायचं काय? हां हां तर त्या कामेक्षी मंदिरामध्ये हे 2 लिंग आहेत. म्हणून पहिले कामेक्षीचं दर्शन घ्यायचं, नंतर हेबगेश्वर मंदिरात घ्यायचं. तिथे एक आंब्याचं झाड आहे, ते 3,500 ते 4,000 वर्षापूर्वीचं आहे, ज्या झाडाखाली त्यांनी तपस्या केली होती. हे जे मंदिर आहे ते 14व्या ते 16व्या शतकात पहिलं मंदिर होतं, पण काळानुसार ते झालं. तर विजयनगरचं साम्राज्य, शक्य आणि असे कितीतरी राजाने ते केलं. पण विशेष करून 14 ते 15व्या शक्यमध्ये हे मंदिर कामेक्षी मंदिर मानले गेलेले आहे. आणि याचं वर्णन 2000 वर्षापूर्वी तामिळ साहित्यामध्ये याचं वर्णन येतं आहे. आणि याच्या जे मंदिर गोपुरम आहे 49 फूट मीटर नाही का, ते काय उंचीला आहे, म्हणजे 192 फूट उंची हाईटचं सगळ्यात मोठं गोपुरम पाहायला भेटते. असे विविध सुंदर गोपुरम आहेत. आणि तुम्ही तुमच्या काही इच्छा असेल, मनोकामना असेल, सगळ्या भौतिक इच्छा मागण्यापेक्षा भगवंताला त्यांना मागितलं पाहिजे, भगवंताची कृपा मागितली पाहिजे. आणि 2 करून आपल्या परिवारासाठी, सुख समृद्धी आनंदी भरभराटी, आणि सगळ्यात मोठ्याची प्रार्थना, भगवंता ह्या जगातलं सगळे जे काही मागितलं शरीरापूर्वी तर नष्ट होणार आहे, पण माझी मती भगवंताच्या चरणाशी राहतात. तुम्ही ज्याची भक्ती करता त्याचे प्रती माझी आसक्ती चेतना राहो, एवढी आपण ती प्रार्थना करू शकतो. असं सुंदर आहे. आणि त्या ठिकाणाचं तिथे गेल्यानंतर आणखीन काही गोष्टी आहेत ते मी स्पॉटला सांगेल. इथं सांगितल्यानंतर तुम्हाला ते काही पल्ले पडणार नाही. खाली तुम्ही सोबत राहिले तर तुम्हाला ते सांगेल, नसेल तुम्ही फोटो काढा, त्याला काही हे नाही. आणि त्यावरती महात्म्य पण आपण जाणून घेऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.